मित्रांनो, आपण आलेलो आहे आज एक नवीन पोल्ट्री फार्मवरती. तर त्यांच्याकडं गावरान जातीच्या कोंबड्या आहे. त्यांची आपण मुलाखत घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव, गाव, लोकेशन सांगा. माझं नाव राहुल बनसोडे, राहणार दानेश्वरी, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. हो का. फार्मचं नाव काय तुमचं? आपल्या फार्मचं नाव बनसोडे ब्रदर्स फार्म. किती दिवस झाले तुम्ही फार्म चालू करून? फार्म चालू करून आपण आता 3-3.5 महिने झाले. हो का. म्हणजे हे कोणत्या जातीचे कोंबड्या आता या? हे सोनाली जातीचे, सोनाली. 95% गावरांमध्येच आहे. हां हां. मग यांचं कसं कसं नियोजन आहे खाद्याचं त्याचं? त्यांना खाद्याचं आपण आता सध्या फिनिशर चालू आहे. हां हां. आता 3 महिन्याचे खाद्य 3 महिने झाले त्यांना. हां हां. मग 3 महिने झाले त्याच्यामुळे फिनिशर चालू आहे. हो का. नंतर म्हणजे पुढं काय येतं तुमचं? कटिंगला विकायचं का अंडे विकणार? आता हे सध्या हे आहे 500 फक्त. 500 हे फक्त आपण अंड्यासाठी ठेवलेले आहे. आणि आता जे आपण नवीन बॅच टाकलेली ती बॅच आपण आता ती कटिंगसाठी जाणार आहे आपण. हो का. हे अंड्यासाठी ठेवणार आहे हे आता अंड्यासाठी ठेवलेली आहे. का? बरं. यात कोंबडे किती काही? त्याच्यामध्ये साधारण कोंबड्या असतात 200 आणि कोंबड्या 300 कोंबड्या असतात. हो का. आता कधी अंडे कधी देते नाही? हे आता महिनाभरात चालू होऊन जाईल अंडे. एका महिन्यात का? एका महिन्यात चालू होऊन जाईल. बरं. याच म्हणजे खायला बाकी दुसरं काही तुम्ही फिनिशर आहे. फिनिशर मध्ये आपण भाजीपाला वेस्टेज, हां हां आपलं आणखीन हॉटेल वेस्टेज हां हां आणि मक्का भरडा वगैरे. हां हां. ते फुलंब्रीपासून किती अंतरावर तुमचं फार्म? पासून आपलं इथं 6 किलोमीटर अंतर. 6 किलोमीटरवर का. म्हणजे असं जर कस्टमर आले कोणी तर त्यांना तुम्ही विकू शकता का? देऊ शकतो. हां का. तर चला पुढं जे तुमचे पिल्लं आहे ते कुठं आपण ते दाखवू. ब्रूडिंग आपली. हो का. हे आता कधीची बॅच आहे? हे आता आपल्याकडं हे 2 दिवस झाले आले. 2 दिवस झाले का? 2 दिवस झाले आले. हां हां आणखीन हे आपल्याकडे 2 दिवस 5 दिवसाचा पक्षी आहे आता. हां हां. त्याला एक मॅरेज लग झालेली आहे. आणखी 2 दिवसांना आपण त्याला लासोटा देणार आपल्याला. हां का. आणि किती पूर्ण पक्षी? हे 1000 आहे पूर्ण. पलीकडे 500 नाही, 500 का? 500 आणि हे 500. हां का. यांना म्हणजे बाकी काही दुसरं वातावरणचा त्याचा काही प्रॉब्लेम काही? नाही, टेम्परेचर वगैरे मेंटेन ठेवतो आपण. वातावरणाचं काय हे काय आहे, सोनाली आहे. सोनाली कसं, सोनाली म्हणजे 95% गावरामध्येची आहे. याला वातावरणाचा काही एवढा काही फरक पडत नाही. हां का. यांचं खाद्याला यांचं कोणतं खाद्य आहे? याला गोदरेजचं खाद्य आहे, फ्री स्टार्टर. यांना 15 दिवस आपण फ्री स्टार्टर देतो गोदरेजचं, आणि त्याच्यानंतर स्टार्टर देतो आपण. किती रुपयाला भेटलं तुम्हाला 1 किलो? आपल्याला हे 25 रुपयाला एक जागेवरती पडली. हां का. आणि विकास टायमाला मोठं करून कसं विकता तुम्ही? विकायचं आता आपलं नवीनच आहे, पण आता विकायचं आता जसा रेट भेटेल तसं 500, 600 असं जातो आपल्या. चालतं मग. त्याला काय किती खर्च आला तुम्हाला शेडला त्याला बाकी सगळं? टोटली आपल्याला आता पूर्ण शेडला 2.5-3 लाख रुपये खर्च आले. पूर्ण बाहेर कंपाऊंड आहे सगळं? कंपाऊंड वगैरे सगळं. आणि बाहेरचे जे कोंबड्या दिसत आहेत त्यांना मोठं होईपर्यंत किती खर्च आला असेल? आला असेल 1.5 लाख रुपये खर्च आला असेल त्याला. हो का. बरंच का. म्हणजे 3-4 लाखापासून सुरुवात केली तरी चालतं. यांना आता पुढं लसीकरण वगैरे कसं करता तुम्ही? आता आपल्या आता आल्यानंतर फार्मवर येऊन यांना 2 दिवस झाले. त्यांना आपण 7 दिवसानंतर लासोटा देतो. त्याच्यानंतर 14 दिवस झाल्यानंतर गांभोरा देतो आपण. डोळ्यामधूनच देतो दोन्ही पण लस. त्याच्यानंतर मग काही परत त्याच्यानंतर 45 दिवस झाल्यानंतर आपण परत हे देतो, गांभोरा देतो. परत त्याच्यामधून पाण्यामधून देतो आपण. पाण्यातून देतो का. आणि बाहेरचे मोठे झाले त्यांना? नाही, त्यांना वॅक्सिनेशन झाले, त्यांना काही गरज नाही. त्यांना फक्त आता कॅल्शियम वगैरे थोडंफार नॉर्मली. हा का. वॅक्सिनेशन ऑलरेडी झालेले आहे. झालं का त्यांचं? म्हणजे ज्या छोटेले असते त्यावर लहान जे रोग वगैरे काय, लंगडं होणे, पोलिओ येणे पिल्ल्याला, मर होणे, याच्यासाठी वॅक्सिनेशन पहिलेच आपण करून घेतो. ठीक आहे ठीक आहे. चालत तर बाहेर आपण तुम्हाला पूर्ण फार्म त्यांचा दाखवू. बघू शकता तुम्ही त्यांना मका टाकत येते. आता हे किती दिवसाचे नेमकं? 3 महिन्याचे. 3 महिन्याचे का.
मग यांचं याच्यात विक्री कशी करणार तुम्ही नेमकं? कोंबडे कसे हे विक्रीचं आता विक्री चांगली सध्या चांगली मार्केटनुसार तसं करून टाकू. हो का? मार्केटनुसार रेट असा म्हणजे एक कोंबडीचं आणि कोंबड्याचा रेट सांगितलं तरी चालेल. साधारण तरी 600-650 पर्यंत कोंबडा जातो साधारण. आणि कोंबडी 400-450 कोंबडी जाते. हो का? चालतं. जर कोणाला पाहिजे असेल तर कोणी नंबर सांगा तुमचा. 88 34 67 49. ठीक आहे. कोणी कॉल केला तर द्या व्यवस्थित रेटमध्ये. चालेल.